नमस्कार. मी डॉक्टर भूषण शानबाग. एक होता परमेश्वर या माझ्या कथेच्या कथाकथनात तुमचं स्वागत आहे. मागच्या भागामध्ये आपण मंगलेश आणि सुंदरवर्मनचा एरियानी कसा वध केला हे ऐकलं आणि त्यानंतर त्याच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू होती आणि ती पाहण्यासाठी तो आणि त्याचा प्रधान प्रसन्न असे दोघंही जण वेश पालटून नगरामध्ये निघाले. मुख्य प्रधान व्याघ्रस्वामी वृद्ध होते. त्यांच्या मदतीला प्रसन्न होता. आता गोष्ट अशी झाली, जाता जाता वेश पालटून जात असल्यामुळे त्यांना कोणी ओळखलं नाही. एरियाच्या कानावर अतिशय मधुर असे गाण्याचे शब्द पडले आणि तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपण प्रसन्नाला सोडून आपण दुसरीकडेच गेलोय. तो गायिकेला बक्षीस द्यायचं होतं, पण बक्षीस द्यायला एरियाकडे काहीही नव्हतं आणि प्रसन्न कुठे गेलाय त्याच्या लक्षात येईना. पुढे काय झालं ऐकूया या भागामध्ये. रात्रभर एरिया जागाच होता. त्या सुरांनी त्याला झोपू दिलं नव्हतं. रात्रभर तो आवाज त्याच्या डोक्यात गुंजत राहिला होता. आजवर असा अनुभव त्याला कधीच आलेला नव्हता. अंथरुणाला पाठ टेकली रे टेकली की तो गाढ झोपलेला असायचा. सकाळी उठल्यावर नेहमीच ताजातवाना असायचा. पण आज मात्र तो रात्रभर फक्त सूर आठवत होता. आणि इतकं असूनही सकाळी उठला तेव्हा नेहमीसारखा ताजातवाना होता. ही काय जादू आहे त्याला कळेना. त्या गायिकेला काहीही करून शोधायलाच हवं हे त्याच्या मनानं घेतलं. त्यानं प्रसन्नला बोलवलं. प्रसन्न, ती गायिका कोण? कुठली? प्रसन्नला काहीच माहित नव्हतं. काल संध्याकाळी आपण जात असताना एका गायिकेच्या आवाजानं मोहित होऊन मी दुसरीकडे ओढला गेलो. तिला द्यायला माझ्याकडे काहीच नव्हतं. मी तुला शोधायला लागलो तोवर ती निघून गेली. काहीही कर पण तिला शोधून आण. तिला योग्य बिदागी मिळालीच पाहिजे. ठीक आहे महाराज, तिचं नाव काय? अरे ते माहित असतं तर तुला शोधायला कशाला सांगितलं असतं? बरं ती कशी दिसते? माहित नाही. मला कोणी ओळखू नये म्हणून मी गर्दीत शिरलो नाही. बाहेरच उभा राहून मी गाणं ऐकलं. बरं, नेमकं तुम्ही कुठल्या चौकात होतात? माहित नाही. आपण जात असताना मी त्या आवाजाच्या दिशेनं ओढला गेलो आणि गाणं संपल्यावर तू दिसत नाहीस म्हणून तुला शोधत इकडे तिकडे फिरत राहिलो. तिला ओळखणार कसं? तिचा आवाज. त्या आवाजापुढे मी सगळं जग विसरलो होतो. आता या वर्णनावरून गायिकेला कसं शोधायचं हे प्रसन्नाला कळेना. जशी आज्ञा महाराज. प्रसन्न नमस्कार करून निघून गेला. दुपारी तो परत आला, तो दुर्मुखल्या चेहऱ्यानंच. काय झालं एरियानं विचारलं. खूप शोध घेतला महाराज, पण काल अनेक ठिकाणी अनेक गायक गायिका गाऊन गेल्या. त्यामुळे ती नेमकी कोण हे कळत नाहीये. संध्याकाळी सूर्यास्ताच्या जरा नंतर आपली चुकामुक झाली. त्यावेळी कोण गायलं अशी चौकशी केली पण काही पत्ता लागला नाही. पण मला राज्याभिषेकासाठी थोडी कामं बाकी आहेत, ती करायला म्हणून आलो. थांब जरा, एरिया म्हणाला. त्यानं सेवकाकडे पाहून हुकूम सोडला. भार्गव आणि विकिरण दोघांना ताबडतोब बोलावलंय म्हणून सांग. थोड्याच वेळात भार्गव आणि विकिरण दोघेही हजर झाले. ते प्रसन्नाच्या हाताखाली काम करत होते. मग प्रसन्नाकडे वळून एरिया म्हणाला, तुझी काय कामं बाकी आहेत ती या दोघांना सांग. हे दोघं मिळून कामं पूर्ण करतील आणि तू जाऊन त्या गायिकेला शोध. प्रसन्नानं काही सांगण्याचा प्रयत्न केला पण एरियाला काहीही बहाणा ऐकायचा नव्हता. तुझ्या कामापैकी कुठली गोष्ट अपूर्ण राहिली चालेल, पण आधी जाऊन तू तिचा शोध घे. नाईलाजानं प्रसन्न त्या न बघितलेल्या गायिकेला शोधायला बाहेर पडला. पण खूप शोध घेऊनही ती कोण गायिका होती हे काही त्याला कळलं नाही. रोज संध्याकाळी एरिया त्याला घेऊन नगरात फिरत होता, पण तो आवाजही परत कानावर पडला नाही. शेकडो कलाकारांमधून तिला ओळखायचं कसं? शेवटी एरियानं नगरात दवंडी पिटवली. जितक्या स्त्री गायिका नगरात होत्या त्या सर्वांना राजमहालात हजेरी द्यायला सांगितली. हे कशासाठी कोणालाच कळेना. पण राज्याभिषेकाचा दिवस अगदी दुसऱ्या दिवसावर आलेला. तेव्हा राज्याभिषेक होऊन गेल्यानंतर संध्याकाळी या सर्व गायिकांनी राजमहालात हजर राहावं असा हुकूम सोडला गेला. राज्याभिषेकाचा दिवस उजाडला. भल्या पहाटेपासून सर्व विधींना सुरुवात झाली, पण एरियाचं लक्ष तिकडे नव्हतं. तो संध्याकाळी येणाऱ्या गायिकांच्या प्रतीक्षेत होता. इंद्रिय शांती झाली. अष्टदिक्पालांना आमंत्रण केलं गेलं, त्यांची तृप्ती केली गेली. मग वेगवेगळ्या प्रकारच्या शांती करायला सुरुवात झाली. एक विधी संपतो न संपतो तो दुसरा सुरू होत होता. होम हवन सुरू करायची वेळ झाली. पारंपरिक पद्धतीनं मंत्राग्नी पेटवून आहुती दिली गेली. पुरोहित मंत्रामागून मंत्र म्हणत होते. ऋग्वेद आणि वेदातल्या ऋचा म्हटल्या जाऊ लागल्या. गणेश स्तवन झालं. मागोमाग इतर देवतांच्या स्तुतीपर श्लोक म्हटले जाऊ लागले. राज्याभिषेक अगदी निर्विघ्न व्हावा म्हणून पुरोहित कसलीही कमतरता ठेवत नव्हते. घराण्यातील वरिष्ठांचा म्हणजे स्वतःच्या काकांचा वध करून मगच एरिया राजा झालेला असल्यानं काही विशिष्ट शांती कराव्या लागत होत्या. पण एरियाचं लक्ष या सगळ्यापैकी कुठेही नव्हतं. एरिया फक्त अजूनही कानात गुंजणारा त्या अनामिक गायिकेचा आवाज आठवीत होता. एका मागून एक उठणारे ते सूर.
तो वर खाली सर्व सप्तकातून गायिकेच्या इच्छेनुसार फिरणारा आवाज, ती सुरावट, सगळं अजून एरियाच्या मनात घर करून होतं. पुरोहितांनी म्हटलेल्या मंत्रांपेक्षा तो आवाज परत ऐकण्याचीच एरियाला जास्त आस होती. तिला शोधण्यात प्रसन्नाला यश आलं नव्हतं. आता आज संध्याकाळी तरी ती भेटेल अशी एरियाला आशा होती. जवळजवळ सगळे विधी संपत आले. मग पुरोहितांनी एरियाला हाताला धरून उठवलं आणि एका सुवर्ण आसनाजवळ नेलं. तिथे त्याच्या डोक्याच्या किंचित वर एक साखळी टांगलेली होती. एक सुवर्ण पात्र तिला लटकावलं होतं. मंत्र म्हणत पुरोहितांनी त्या पात्रात सुरुवातीला उत्तरेहून आणलेलं भागीरथीचं जल भरलं. थेंबा थेंबानं ते एरियाच्या मस्तकावर पडू लागलं. अभिषेक पात्रातील भागीरथीचं जल संपत आल्यावर त्यात पूर्व सागराचं जल भरलं गेलं. अशा प्रकारे निरनिराळ्या नद्या आणि सागरांच्या जलानं एरियाचा अभिषेक केला गेला. अभिषेक संपेपर्यंत एरिया ओलाचिंब झाला होता. मग तशा ओलेत्या अवस्थेतच त्यानं पुरोहितांच्या पायांना स्पर्श केला. त्यांचे आशीर्वाद घेऊन मग त्याने आपल्या दोन्ही मातांची भेट घेतली. वासंतिका आणि श्रुतिका दोघींनी त्याचं अवघ्राण केलं. त्यांचा पराक्रमी पुत्र आता राजा होत होता. त्यांना प्रणिपात करून तो वस्त्र बदलून पुन्हा राज्याभिषेकाच्या ठिकाणी आला. ब्राह्मणांनी त्याला कधी सिंहासनावर नेऊन बसवलं आणि कोणकोणते विधी केले, कधी केले, कुठेही त्याचं लक्ष नव्हतं. तो फक्त संध्याकाळ व्हायची वाट पाहत राहिला. सांगितलं तसं करत राहिला. करता करता राज्याभिषेक संपत आला आणि एरिया अचानक भानावर आला. राज्याभिषेकाचा सर्वात महत्वाचा विधी सुरू झाला. एरियाच्या मस्तकावर राजमुकुट ठेवण्यासाठी शास्त्री उभे राहिले. त्यांनी एरियाच्या कुळाचा उच्चार करून मंत्राभिषेक चालू असताना त्याच्या डोक्यावर राजमुकुट ठेवायचा होता. मोठमोठ्याने मंत्र म्हटले जाऊ लागले. पुरोहित बोलत होते, हा जातक स्वतःला चालुक्य कुलीन म्हणवून घेतो. सोळंकी कुलोत्पन्न क्षत्रिय आहे. त्याचं गोत्र भारद्वाज आहे. त्याची कुलदेवी क्षेमकल्याणी खिमज माता असून कुलदेव सोमनाथ महादेव आहे. अग्निवंशातील यजुर्वेदी क्षत्रिय असून त्याच्या कुलाचे गुरु महामुनी वसिष्ठ आहेत. पिवळ्या वराह ध्वजाच्या साक्षीनं या राज्याचा कारभार करण्यासाठी त्याने स्वतःला सुयोग्य राजा म्हणून सिद्ध केलं आहे. हा जातक स्वतःला चालुक्य कुलीन म्हणून घेतो. हा जातक ज्याच्या कृतीनं धरतीचा उद्धार झाला आहे, जो चक्रवर्ती महाराज वैकुंठवासी सम्राट कीर्तिवर्मन याचा पुत्र आहे, ज्याचे नाव अचानक एका झटक्यात एरियानं आपला उजवा हात वर उचलला. आश्चर्यचकित होऊन पुरोहित बोलायचे थांबले. ते एरियाकडे पाहू लागले. आपला उजवा हात वर करत एरिया उभा राहिला. सगळीकडे शांतता पसरली. गजबजाट थांबला. मंत्र म्हणणारे ब्राह्मण थबकले. काय झालं कोणालाच कळेना. राज्याभिषेकाचा सर्वात महत्वाचा विधी असा का थांबवला गेला? काय झालं असेल? मुहूर्त टळून चालणार नव्हतं. सगळ्यांच्याच माना वर झाल्या. चमकून सगळे त्याच्याकडे पाहू लागले. इतक्यात स्पष्ट खणखणीत आवाजात एरिया बोलता झाला, पुलकेशी, आजपासून माझं नाव पुलकेशी. एक क्षणभर किंचित अडखळलेले पुरोहित बोलू लागले, ज्याचे नाव पुलकेशी आहे आणि जो यापुढे सत्याश्रय चक्रवर्ती सम्राट महाराज पुलकेशी द्वितीय म्हणून ओळखला जाईल, त्याच्या मस्तकावर हा राजमुकुट ठेवून तो राजा झाल्याचं मी जाहीर करतो. नगारे वाजू लागले. सनया चौघडे इतर मंगलवाद्यांचा गजर झाला आणि या कल्लोळात महाराज पुलकेशी द्वितीय सिंहासनाधीश झाल्याचं सर्व जगाला जाहीर झालं. एरियाचा महाराज पुलकेशी झाला. पण पुलकेशीचं लक्ष अजूनही संध्याकाळच्या गायिका सभेवरच लागून होतं. जशी संध्याकाळ होऊ लागली तशा एक एक करून सर्व गायिका राजमहाला समोरच्या पटांगणात जमू लागल्या. महाराज पुलकेशी आपल्या दालनात एका मोठ्या आसनावर बसले होते. शेकडो गायिका जमा झाल्या होत्या. आता ह्यातून आपल्याला हवी ती गायिका शोधायची कशी हा प्रश्न होता. मग गेल्या 2-3 दिवसापूर्वी ज्यांनी सूर्य मावळल्यावर एखाद्या संगीत सभेत गाणं म्हटलं होतं त्यांना एका बाजूला बोलवलं गेलं. त्यापैकी वय साधारणपणे बघून अंदाज घेऊन त्यातून आणखी यादी कमी केली गेली. करता करता शेवटी फक्त 10 गायिका शिल्लक राहिल्या. पुलकेशीनं इतर गायिकांना बिदागी देऊन रवाना करायचा हुकूम केला आणि या 10 जणींना त्यांनी म्हटलेलं गाणंच पुलकेशी समोर सादर करायला सांगितलं गेलं. 10च्या 10 जणींनी गाणी म्हटली, पण पुलकेशीला त्याला हवा तो आवाज सापडला नाही. त्याची बेचैनी आणखीन वाढली. त्या 10 जणींनाही बिदागी देऊन रवाना केलं गेलं. अस्वस्थ झालेल्या पुलकेशीनं परत प्रसन्नाला बोलावणं पाठवलं, पण केलेला उपाय लागू पडला नव्हता. त्या हवी ती गायिका सापडली नव्हती. पुलकेशी परत वेश बदलून नगरात जायचा विचार करत होता, पण आता राज्याभिषेक झालेला असल्यानं ते इतकं सोपं नव्हतं. प्रसन्न म्हणाला, महाराज उद्या सकाळी आपण परत देवंडी देऊ. राज्याभिषेकासाठीचा सोहळा काही एका दिवसात संपत नाहीये. आलेले कलाकार आठवडाभर तरी बदामीमध्ये राहतील. काही कारणानं कोणी काल येऊ शकलं नसेल, केवळ त्यांनीच आज नक्की यावं अशी घोषणा उद्या करू. दुसरं काही करण्यासारखं नव्हतं.
पुलकेशीनं प्रसन्नाच्या म्हणण्याला मान्यता दिली. रात्र झाली, पण पुलकेशीला झोप येईना. उद्याही ती नाही सापडली तर? बेचैन झालेला पुलकेशी या कुशीवरून त्या कुशीवर तळमळत होता. राजमहालात सर्व सुखसोयी असूनही तिथं त्याला झोप काही मिळत नव्हती. शेवटी तो उठला. सेवकाला बोलावलं. एक सुती पांढरी लुंगी आणि एक कांबळं घेऊन यायची आज्ञा केली. आता राजमहालात हे शोध आणणं जरा अवघडच गेलं, पण थोड्या वेळात सेवक ते घेऊन आला. एरियानं सर्व राजभूषणं उतरवून ठेवली. लुंगी कमरेभोवती लपेटून खांद्यावर कांबळं घेऊन तो राजमहालातून बाहेर जायला निघाला. त्याला रात्रीच्या वेळी तशा कपड्यात एकट्यानं बाहेर पडताना सेवकांनी सुद्धा ओळखलं नाही. रात्री राजमहालाचे दरवाजे बंद केलेले होते. 2 पहारेकरी दरवाजाजवळ उभे होते. बाजूला आणखी चौघे बसून जागच्या जागी पेंगत होते. पुलकेशी दरवाजाजवळ आला. पहारेकऱ्यांनी त्याला थांबवलं. काय राव, कुठं निघाला त्यावेळी? पुलकेशीनं थंड नजरेनं त्याच्याकडे पाहिलं. मी सम्राट पुलकेशी, पुलकेशी म्हणाला. मशाल जवळ येऊन पहारेकऱ्यांनी ते पाहिलं आणि त्याची बोबडी वळली. क्षमा महाराज, क्षमा करा, अशा वेशात मी तुम्हाला ओळखलं नाही. ठीक आहे, दिंडी उघड. दिंडी कशाला महाराज, मी दरवाजा उघडतो. नको, काही गरज नाहीये, दिंडी उघड. दिंडी उघडली गेली. पुलकेशी बाहेर पडला. बरोबर येऊ पाहणाऱ्या पहारेकऱ्यांना त्यानं मना केलं. एकटाच रात्रीच्या काळोखात निघाला. आकाशात चंद्र होता. रस्त्यात खांबावर मधून मधून धूर ओकणाऱ्या मशाली लागलेल्या होत्या. रस्ता त्याच्या ओळखीचा होता. बरोबर मशाल किंवा पलिता घ्यायची त्याला गरज वाटली नाही. फक्त हातात एक काठी घेऊन पुलकेशी निघाला. कोणी बघितलं असतं तर त्याला एखादा गुराखी जातोय असंच वाटलं असतं. पुलकेशीला त्या गायिकेला भेटायचं होतं, पण प्रसन्नानं सांगितलेला उपाय लागू पडतोय असं कुठे दिसत नव्हतं. काय करावं या विचारातच पुलकेशी निघाला खरा, पण रात्रीच्या अंधारात नगर त्याला वेगळंच भासत होतं. दिवसा न दिसणाऱ्या अनेक गोष्टींकडे त्याचं लक्ष जाऊ लागलं. जागोजाग भटकी कुत्री भुंकत पुढे येत होती. त्याच्या हातातल्या दंडाकडे पाहून गुरगुरत मागं सरत होती. हा, नगरात रात्रीची गुन्हेगारी होऊ नये म्हणून इथे सुरक्षा रक्षकांची गरज आहे, पुलकेशीच्या डोक्यात आलं. बराच वेळ फिरूनही त्याला कोणीही हटकलं नव्हतं. पहाट व्हायला आली. आता परत फिरावं या विचारात पुलकेशी मागे वळणार इतक्यात त्याला त्या मुलीचे अलगद हवेवर तरंगत येत असलेले सूर जाणवले. छे, हा आवाज काही डोक्यातून निघत नाहीये, पुलकेशी स्वतःशीच म्हणाला. पण नाही, ते सूर त्याच्या डोक्यातले नव्हते, खरंच कोणीतरी गात होतं. पुलकेशी आवाजाच्या दिशेनं निघाला. आवाजाचा वेध घेत जाता जाता एका लहानशा घरापाशी येऊन थांबला. नक्कीच ती मुलगी त्या घरात गात होती. तोच तो आवाज. गाणं संपायची वाट पाहत पुलकेशी तसाच उभा राहिला. गाणं कितीतरी वेळ चालू होतं. शेवटी घराच्या पडवीत खांबाला टेकून पुलकेशी बसला. गाणं ऐकता ऐकता त्याचे डोळे कधी मिटले त्याला कळलंच नाही. कोणीतरी आपला खांदा धरून हलवतंय या जाणीवेनं त्यानं डोळे उघडले. एक म्हातारा माणूस त्याच्या खांद्याला धरून त्याला उठवत होता. कोण आहेस तू? इथं असा का बसलायस? वृद्धानं विचारलं. मी 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 महाराज इथला, मी पुलकेशी, इथला सम्राट, पुलकेशी म्हणाला. काय सकाळ सकाळ मस्करी करायला मीच मिळालो का? त्या वृद्धानं परत विचारलं. नाही, इथे भल्या पहाटे कोणीतरी मुलगी गात होती. तिचा आवाज ऐकून मी इथे आलो. तिच्या गाण्यात भंग व्हायला नको म्हणून गाणं संपायची वाट पाहत बसलो. कधी झोप लागली कळलंच नाही. असं, तो वृद्ध म्हणाला. ती माझी मुलगी शिवगामी. सकाळी गाण्याचा सराव करायला बसते. पण तू कोण? त्या वृद्धाला नमस्कार करून पुलकेशी म्हणाला. खरंच मी सम्राट पुलकेशी. अरे बाबा, काय डोक्यावर परिणाम झालाय का तुझ्या? तुझा वेश बघ, रूप बघ, कुठल्या तर बाजूनं तू सम्राट वाटतोच का? इतक्यात शिवगामी घरातून बाहेर आली. कोण आहे अप्पा? तिनं विचारलं. हा बघ, कोणीतरी माणूस इथे बसल्या बसल्या झोपला होता. तुझं गाणं ऐकत झोप लागली म्हणाला. इथपर्यंत सगळं ठीक आहे, पण म्हणतोय मी महाराज पुलकेशी आहे. पुलकेशीला त्या दोघांपैकी कोणीच कधी बघितलं नव्हतं. ते तरी कसे ओळखणार? शेवटी पुलकेशी म्हणाला. काल नगरीतील सर्व गायिकांना राजमहालात बोलवलं होतं. तुम्ही का आलात नाही? वाड्यावर बोलवल्याचं मला तरी माहीत पडलं नाही, शिवगामी म्हणाली. काल दिवसभर मी घरीच होते. आमचं घर जरा आडबाजूला पडतं, त्यामुळे कदाचित दवंडी पेटणारा इथे आलाच नसेल. पण तुम्ही खरंच सम्राट पुलकेशी आहात? तिचाही विश्वास बसत नव्हता. पुलकेशी हसला. आज तुम्हा दोघांना न्यायला राजमहालातून पालखी येईल तेव्हा तिच्यात बसून या, मग पटेल मी कोणते. इतकं बोलून पुलकेशी आपल्या महालाच्या दिशेनं वळला. थांबा जरा, तो वृद्ध म्हणाला. तुम्ही खरंच महाराज पुलकेशी आहात की नाही हे मला ठाऊक नाही, पण माझ्या ओसरीवर येऊन बसला होतात. तुम्ही अतिथी आहात. मी तुम्हाला असंच परत जाऊ देणार नाही. पोरी, गोळ पाणी तरी घेऊन ये. शिवगामी आत गेली. तिच्या डौलदार चालीवरून पुलकेशीची नजर हटत नव्हती. ती पाहून तो वृद्ध जरा खाकरला.
पुलकेशीनं त्याच्याकडे पाहिलं. मी शिवाप्पा. पूर्वी मी महाराज कीर्तिवर्मन यांच्या दरबारात गायक होतो, पण महाराज मंगलेशांनी मला घरी पाठवून दिलं. शिवगामी माझी मुलगी, तिची आई 2 वर्षांपूर्वी निवर्तली. शिवाप्पा इतकं बोलतोय तो शिवगामी गुळपाणी घेऊन आली. गुळपाणी घेताना सुद्धा पुलकेशीची नजर तिच्यावरून हटत नव्हती. शेवटी शिवगामी लाजून आत निघून गेली. पुलकेशी निघाला. निघताना शिवप्पानं परत एकदा विचारलं, खरंच तुम्ही महाराज पुलकेशी आहात? काही उत्तर न देता हसत हसत पुलकेशीनं त्याच्या दंडावर फपटलं आणि म्हणाला, शिवाप्पा, आज पालखी आली की राजमहालावर या, मग कळेलच. इतकं बोलून पुलकेशी माघारी गेला. राजमहालात कोणालाच काही कळत नव्हतं. सम्राट पुलकेशी अर्ध्या रात्री उठून बाहेर गेले आणि अजून परत आले नाहीत, एवढंच माहित होतं. बाहेर गेल्याचं पहारेकऱ्यांकडून कळलं, पण बदामीत कोणालाच तो आढळला नव्हता. सेवक नगरभर शोधत होते. शेवटी तो परत येत असताना एका सेवकाला आढळला. ताबडतोब सगळीकडे सम्राट पुलकेशी परत आल्याची बातमी पसरली, पण सम्राट इतके खुशीत का दिसत होते हे कोणालाच कळलं नाही. हा भाग इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. ऐकत राहा एक होता परमेश्वर. धन्यवाद.